नमस्कार. आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज दीप अमावस्या स्पेशल गोड दिवे बनवणार आहे. आता इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धीपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे आणि पाक बनवायचा आहे. आता याची कोणतीही चाचणी बनवायची नाही, फक्त गूळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवायचे. आता इथं गूळ वितळलेला आहे, गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत इकडं गव्हाचं पीठ 1 वाटीभर घ्यायचं आहे. अर्धा कप रवा घेतलेला आहे. मोठे 2 चमचे घेतले आहे रवा. थोडंसं मीठ टाकायचे. विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची. आता 1 चमचाभर तूप टाकायचं ह्याच्यामध्ये. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता याला चाळणीनं चाळून घ्यायचे. आता ही गुळाचा पाक छान थंड झालेला आहे. आता हे छान असं पीठ चमच्याने मिक्स करायचे. जर पीठ लागत असेल थोडं तर गव्हाचं पीठ टाकून पीठ मळून घ्यायचे. आता या पिठाचे मी 11 दिवे बनवणार आहे आणि याच दिव्यानं जे आपण दिवे घासून पुसून लावलेले असतात त्याला वळून घ्यायचं असते. आता थोडंसं पीठ लागणार आहे, तर मी आता हे पीठ टाकून छान घट्ट पीठ मळून घेणार आहे. आता इथं छान असं घट्ट पीठ मळून झालेलं आहे. आता एका चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा ह्याच्यातला. आता ह्याचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे, 11 गोळे. या पद्धतीने एकसारखं पीठ मी करून घेतलेलं आहे. आता ह्याचे दिवे बनवून घ्यायचे. थोडंसं पीठ लावून घ्यायचे आणि थोडंसं टोक करायचे. तर थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने टोक करून घ्यायचे. याच पद्धतीने सर्व दिवे बनवणार आहे आणि 11वा दिवा वेगळा बनवायचा आहे थोडासा. तर अशा पद्धतीनं टोप बनवून घ्यायचेत आणि छान असा आकार द्यायचा आहे मध्यभागी हे दिवा ठेवण्यासाठी. आता इथं सर्व दिवे तयार झालेले आहेत बघू शकता. आता हे दिवे तळून घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवायची आणि तेल टाकून घ्यायचे. आता हे तेल गरम झाल्यावर दिवे तळून घ्यायचे. आता छान असं तेल पण गरम झालेलं आहे. आता सर्व दिवे ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे. आता खालच्या बाजूनं तळत आलेलं आहे, असं याला पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने एकदम खमंग असे तळून घ्यायचे, कारण ही दिवे नंतर खायचे असतात. आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायचे दिवे. आता छान असे तळून तयार झालेले आहेत बघू शकता. या पद्धतीनं दिवे तयार झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये दिवे काढून घ्यायचेत आणि ह्याच्यामध्ये कापसाच्या वाती घालून घ्यायच्यात. अशा पद्धतीने दिवे थोडेसे भरून आले असले तर बोटाने असे दाबून घ्यायचेत. तळताना
असं बुजून जाते त्यांचे त्यामुळं, आणि त्याच्यात तूप पण बसत नाही. यासाठी थोडं बोटानं दाबून घ्यायचं आहे आणि वाती घालून तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालून. आता ह्याच्यात चमच्यानं तूप ओतून घेतलेलं आहे. आणि आता ही जिथं आपण पितळेचे दिवे हे पुजून ठेवलेले असतात तिथे ही दिवे लावून ओवाळून घ्यायचं असते. आता एकदम छान असे दिवे तयार झालेले आहेत आणि भरून घेतलेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.